सर्वात पहिले तर ब्लॉसम्स किड्स प्रिन्सिपल मॅम आणि सर्व टीचरांचा आभार व्यक्त करतो की खूप छान शिक्षण मागच्या 6 वर्षापासून मिळालं. 6 वर्ष याच्यासाठी की 3 वर्ष आर्मीसाठी आणि 3 वर्ष आराध्यासाठी. मागच्या 3 वर्षापूर्वीच इथं बोलण्याची संधी मिळाली होती आणि खूप इमोशनल फील झालं होतं त्यावेळेस. कारण आर्मीचा आराध्याचा शेवटचा दिवस ती पूर्ण रात्रभर रडत होती. मॅमला व्हिडिओ कॉल केला तेव्हा ती शांत झाली होती. सेम आज 3 वर्षानंतर पुन्हा आर्मीचा ग्रॅज्युएशन कंप्लीट होतंय. खूप छान शिकायला मिळालं. आराध्याच्या बाबतीत सांगितलं तर मागच्या 3 वर्षापूर्वी तिचं सिनियर केजी इथं झालं होतं आणि कोविडमध्ये तिचं ज्युनियर केजी नर्सरी झाली होती. खूप सारं शिकायला क्लासमध्ये मिळालं होतं, ऑनलाईन होतं, परंतु त्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि तिचा जो काही पाया घातला गेला ज्युनियर केजी सिनियर केजी मुळे, त्यामुळे तिचं फर्स्ट सेकंड ज्या काही 2 स्टँडर्ड होत्या ती फर्स्ट आली. ती ग्लोबल इंटरनॅशनल मध्ये आहे, परंतु आउट ऑफ मार्क्स मिळण्याचं जे काही श्रेय तिथं होतं ते श्रेय ब्लॉसमला जात नाही, कारण तो पाया चांगला झाला होता तिचा. आणि ती आज एक इनोव्हेटिव्ह मिशन घेऊन पुढे आली आणि आपल्याला माहिती आहे की ती एक बुक इथे आहे आणि ती वर्ल्ड इंग्लिश रायटर म्हणून आपण तिचा एक वर्ल्ड रेकॉर्ड करतोय. आणि इथे सर्व श्रेय ब्लॉसमला देईन, मी सगळ्या टीमला देईन, कारण तिचा जो काही पाया भरला गेला ते या स्कूलमुळे मिळाला. आणि दुसरा विषय आता अन्वी सुद्धा खूप छान प्रोग्रेस करते. माझे दोन्ही मुली फक्त बोलत नाहीत बाहेर, हा एक त्यांचा प्रॉब्लेम आहे, परंतु त्यांचं जे काही नॉलेज आहे, त्यांनी जे काही काम केलंय, अभ्यास केलेला आहे, तो खूप चांगल्या पद्धतीने केलेला आहे आणि तो खूप छान पद्धतीने ब्लॉसम आणि त्यांच्या सर्व टीमच्या मुळे झालेला आहे. एक थोडंसं आउट ऑफ बॉक्स मी 1 मिनिटाचा वेळ घेतोय फक्त. आपण विद्यार्थ्यांना घडवत आहोत, चांगलं शिक्षण घेत आहेत ते, परंतु घडवताना थोडंसं काहीतरी बिघडतंय का या विषयावर मला थोडंसं बोलायचं आहे. ते असं आहे की आपण आपल्या मुलांना खूप चांगला म्हणजे परवरिश करतोय, लाड देतोय, चांगलं शिक्षण देतोय, परंतु कुठेतरी दुर्लक्ष होतंय ते म्हणजे खाण्यामध्ये. आपण ते त्यांना जे काही खायला देतोय, टिफिन मध्ये असेल किंवा घरगुती असेल, खूप सारे काही जंक फूड्स आणि बाहेरचं फूड्स, केमिकल्स फूड आपण देतोय. आपल्याला वाटतं की खूप चांगलं देतोय, मी चांगल्या ब्रँडचे देतोय, परंतु जेवढे पॅकेट फूड खातोय ते सर्व प्रिझर्वेटिव्ह आहे आणि प्रिझर्वेटिव्ह आहे म्हणजेच त्याच्यामध्ये ऑलमोस्ट केमिकल्स भरपूर आलेले आहेत. इव्हन शुगर खातायत आपण घरी, खूप गोड पदार्थ खातोय, त्याच्यामुळे खूप सारे आजार वाढत आहेत. मागच्या काही दिवसांपूर्वी तुम्ही ऐकलं असेल की एक 7-8 मुलगी हार्ट अटॅक आला. म्हणजे हे कशामुळे होतंय, जी काही लाईफस्टाईल आहे, रुटीन लाईफ आहे, ही कुठेतरी बिघडते. हे स्कूलच्या माध्यमातून पण हा एक अवेअरनेस होणं गरजेचं आहे. इव्हन याच्यावरती कॉम्पिटिशन्स काहीतरी करता आलेत आपल्याला, मिलेट्स कसं खाता येईल आपल्याला किंवा चांगले फूड कसे खाता येईल याच्यावरती सुद्धा काम करणं खूप गरजेचं आहे. कारण आपली लाईफ आज आपण 30-40-50च्या रेंज मध्ये आला असा, परंतु हे मुलं आहेत यांचं पुढचं लाईफ जर समजा आपल्याला चांगलं करायचं असेल तर हेल्दी डाएट खूप इम्पॉर्टंट आहे शिक्षणासोबतच. माझ्या दोन्ही मुलांना चांगलं घडवल्याबद्दल मी मीनाक्षी मॅम, सुरेखा मॅम असतील, सर्व टीम असतील, सर्व टीचर असतील, सगळ्यांचा मी आभारी आहे. थँक्यू सो मच.